फक्त देवाला मागायला पाहिजे का नाही मागायला पाहिजे, तर माझ्या म्हणण्यानुसार देवाला मागायलाच नाही पाहिजे. कारण संतांच्या प्रमाणानुसार की देवाला मागायलाच नाही पाहिजे. कारण की देवाला जर नाही मागितलं देव स्वतःहून आपल्याला जे लागतं ते देऊ शकतो. आपण जर मागितलं तर आपण द्वैतातलंच मागणार आणि जे नाशिवंत आहे तेच मागणार. देव जर स्वतःहून द्यायला लागला तर देव म्हणतात ना की भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है. तर समजा देव जर द्यायला लागला तर त्याला अंतच नाही किती देईल. आणि देव देईन ते नाशिवंत नसणार आहे. आपण जे मागतो ते नाशिवंतच असणार आहे. म्हणून देवाला असं काय मागता आलं पाहिजे की ते नाश पावणार नाही. आता समजा कोणी म्हणेन देवाला मग मोक्ष मागावं का, मोक्ष मागायचा नसतो. मोक्ष हे इथंच राहून प्राप्त करायचा असतो. मोक्ष म्हणजे 6 विषयापासून जो मोकळा झाला तो त्याला म्हणतात मोक्ष. साधू म्हणतात ना, जे संन्यासी असते त्याला म्हणतात ना साधू. ज्यांनी 6 धुतलेले त्याला म्हणतात साधू. त्यांना म्हणतात ते साधू आहेत ते मोक्षाला जातात. म्हणजे जे संन्यासी आहेत तेच मोक्षाला जाऊ शकतात. कारण की ते साधू आहेत. म्हणजे 6 विषयापासून जे काय दूर आहेत ते म्हणजे साधू, तेच मोक्षाला जाऊ शकतात. ती प्राप्ती करता आली पाहिजे. आपण जे काय नाशिवंतच मागू शकतो. आणि गोरोबा काका जेव्हा कीर्तनात बसले होते त्यांना हातच नव्हते आणि मग त्यांना एवढं दुःख झालं की मी विठ्ठलासाठी टाळ्या पण वाजवू शकत नाही. तर तेव्हा त्यांच्या त्या दुंडक्या हाताने त्यांनी जेव्हा टाळ्या वाजवण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्यांच्या त्या दुःखामुळं आणि त्यांच्या नामस्मरणाच्या ताकदीमुळे त्यांना लगेच हात आले आणि मग त्या हाताने ते टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करू लागले. म्हणून देवाला माझ्या म्हणण्यानुसार तरी देवाला काहीच मागायला नाही पाहिजे. देव स्वतःहून आपल्या जर नामस्मरणात ताकद असेल तर देव स्वतःहून देऊ शकतो. जय हरी.